भारतामध्ये टिकटॉक पुन्हा सुरू होणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे आणि याला कारण ठरलंय टिकटॉक वेबसाईट अनब्लॉक झाल्याचं। सध्या वेबसाईटच्या होम पेजवरच प्रवेश करण्याची मुभा मिळते। टिकटॉककडनं मात्र याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये। दुसरीकडे टिकटॉकसाठी अनब्लॉकिंग आदेश जारी केला नसल्याचं भारत सरकारनं स्पष्टीकरणामध्ये म्हटलंय। भारत आणि चीनमधील तणावामुळे 2020 पासून टिकटॉकवरती बंदी घालण्यात आलेली होती। आणि याबाबतचे आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघूयात। भारतामध्ये 2020 पासून टिकटॉकवरती बंदी आहे। भारत चीनमधील संघर्षानंतर टिकटॉकवरती बंदी घालण्यात आली। गलवान खोऱ्यामध्ये भारत चीनमध्ये संघर्ष पाहायला मिळालेला होता। 500हून अधिक चीनी ॲप्स वरती त्यावेळी बंदी घातली गेली। टिकटॉकवरती भारतीय नागरिकांचा डेटा चोरल्याचा सुद्धा आरोप झालेला आहे। भारतात टिकटॉकवरती 24 कोटी वापरकर्ते होते। अमेरिकेने सुद्धा टिकटॉकवरती बंदी घातलेली होती। सारख्या बऱ्याच चायनीज वेबसाईट आता आणि ॲप्लिकेशन्स काही सुरू झालेले दिसत आहेत, पण यापासून आपण काळजी घेतली गेली पाहिजे की आत्तापर्यंत बऱ्याचदा असे लक्षात आलेले आहेत की या ज्या वेबसाईट्स आहेत या वेबसाईट्स आपल्यापासून बऱ्याच इन्फॉर्मेशन जी आहेत ती नाव, गाव, पत्ता, लोकेशन सारखी इन्फॉर्मेशन कॅप्चर करतात आणि त्याचा मिसयूज जो आहे तोही करत असतात। त्यामुळे असे ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्याच्यावरून ऑर्डर देऊन आपण आपलीच माहिती जी आहे ती दुसऱ्या देशांना देतोय आणि त्याच्यावरून आपल्यालाच मोठ्या प्रकारे सायबर फटका जो आहे तो बसू शकतो। त्यामुळे असे कुठलेही ॲप्लिकेशन डाउनलोड करायच्या आधी पहिल्यांदा विचार करा आणि मगच तिथे कुठली इन्फॉर्मेशन जी आहे ती अपलोड करा। रशिया आणि चीन अशा सारख्या देशांबरोबर जवळीक साधण्याचा राजकीय आणि एकूणच आर्थिक सुद्धा पातळीवर भारत सरकारचा प्रयत्न असावा असं दिसतंय। आणि याच खूप मोठ्या डावपेचांपैकी एक भाग म्हणून चीनी कंपन्यांच्या वेबसाईट्स आणि त्यांच्या ॲप्स या गोष्टींवर भारतात जी बंदी होती ती बंदी कदाचित उठवली जाण्याची शक्यता आहे। टिकटॉक सिम्बॉलिक होऊ शकेल तेव्हा टिकटॉकचं बॅन हे एक इमोशनल कारणासाठी झालं होतं। त्यामुळे आता मला असं वाटत नाही की आता हे टिकटॉकचं बॅन सरकार उठवेल त्वरित। पण भारत चीन संबंध नेहमीच व्यावसायिक संबंध आणि व्यापारिक संबंध नेहमीच असंतुलित आहेत आणि ते संतुलित व्हावे म्हणून 20 वर्ष जवळपास प्रयत्न चालू आहेत। 2005 पासून नक्कीच चालू आहेत, जेव्हापासून मी फॉलो करतोय डिटेलमध्ये। पण चीन काही काही गोष्टींना मानत नाही, काही काही गोष्टी बदलायला मानत नाही। आपल्या कंपन्यांना व्यवस्थित ऍक्सेस मिळत नाही। तिथलं डोमेस्टिक प्रोटेक्शनिझम फार मोठ्या प्रमाणावर चालू आहे। त्यामुळे चीनशी बिझनेस करणं कठीण आहे।